दुर्दैवाने ज्यांनी 40 वर्षापासून या भागातील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवलं, ते स्टंटबाजी करून हा प्रकार करत आहे. परंतु उजव्या आणि डाव्या काल्ल्यातून बऱ्यापैकी प्रत्येक गावामध्ये पाईप टाकून 20 तारखेला आवर्तन चालू झालं. तर पाईप टाकून पाण्याचा प्रवाह सुरू होता, पाण्याचं भरणं सुरू होतं. परंतु ज्यांना जनतेने नाकारलं, ते एक वेगळा इव्हेंट करण्याच्या दृष्टीने स्टंटबाजी करण्यासाठी तिथं गेल्यानंतर त्यांनी व्हिडिओ काढून व्हायरल केले. त्यानंतर राऊरीच्या लोकांना पाणी पोहोचलं नव्हतं. जे हेड टू टेल म्हणून आपण शेवटच्या टोकाला पाणी गेल्यानंतर पुन्हा आपल्या इकडचे भरणे करत येत असतो. परंतु ते असताना तिथं पाणी पोहोचलेलं नसताना सुद्धा आपल्या मतदारसंघातील प्रत्येकाला गावागावामध्ये पाईप टाकून पाणी सुरूच होतं. एक एक दोन दोन तीन तीन पाईप बऱ्यापैकी ठिकाणी सुरू होते. आणि मी स्वतः सुद्धा काही गावांचा आढावा घेतला असता तिथं पाणी बऱ्यापैकी उपलब्ध झालेलं आहे. परंतु ज्यांना राजकारणच करायचं होतं, राजकारण करण्यासाठी यांच्याकडे कुठला विषय शिल्लक नाही राहिला. त्यामुळे दुर्दैवाने ह्या पाण्यावरती त्यांनी राजकारण सुरू करून एक आपल्या जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांनी प्रयत्न करून विखे पाटील मला बदनाम करण्याचा एक प्रयत्न सुरू केला होता. परंतु त्यांना बघितलं असेल आपण सुद्धा का ज्यावेळेस ते त्या भागामध्ये जात होते तेव्हा 4-2 बगलबच्चे सोडून यांच्याबरोबर कुणी नव्हतं. आणि माझ्याकडे जी माहिती मिळाली, अधिकाऱ्यांनी पाईप फोडलेले नसून त्या काँग्रेसच्याच बगलबच्च्यांनी हे पाईप फोडून समाजामध्ये वेगळा मेसेज देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.